गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून 3,57,750 रुपयांच्या अपहरण प्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली असून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार नोव्हेंबर 2023 या महिन्यात झालेल्या गारपिटीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्याबाबत महाराष्ट्र राज्य शासनाने त्यांना ठराविक अनुदान मदत म्हणून जाहीर केले आहे। नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष फत्तू चव्हाण यांनी 13 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात अनेक शेतकऱ्यांचा निधी सातत्याने स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करत होता। हा प्रकार लक्षात आल्यानंतर मांडवड येथील शेतकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी चव्हाण व त्यांच्याबरोबर असलेली इतर चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी तब्बल 10 ते 15 दिवस मांडवड येथे उपोषण केले। याची दखल नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी ग्रामविकास अधिकारी यांच्या विरोधात नांदगाव तहसीलदारांना पत्रव्यवहार केला। त्या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती। सदर प्रकरणांमध्ये संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।